रोहन 25 सप्टेंबरला रजेवर गेला आणि 6 ऑक्टोबरला कामावर हजर झाला. तर तो किती दिवस रजेवर होता? गणित लिहिलं का तुम्ही? तुम्ही गणित लिहिलं का ते सांगा अगोदर. लिहून घ्या गणित आणि मग सांगा. हा सांगा. बरोबर आहे का रे हे? किती जणांना वाटतं हे बरोबर आहे? अरे साधा प्रश्न विचारलाय, हे किती जणांना बरोबर वाटतंय? परीक्षेला आल्यावर काय करणार? असंच गप्प बसणार का? तेजस्वी सांगा चला. बरोबर आहे. चुकलंय तर सांगा काय चुकलंय? काय चुकलंय सांगा. नुसतं चुकलंय सांगू नका. मग काय चुकलंय? तुम्हाला काय वाटतंय काय चुकलंय? नुसतं चुकलंय म्हणू नका. काय चुकलंय मग? माझ्या बोलण्याच्या टोनवरून ठरवू नका बरोबर चूक. चुकलंय तर का चुकलंय सांगा. बरोबर असेल तर आहे का बरोबर सांगा. आहे बरोबर? किती जणांना वाटतं हे बरोबर आहे? हे गणित हे गणित हे उत्तर चुकलेलं आहे. आता सांगा काय चुकलंय मग? तुम्हाला अजूनही नीट वाचायची गणितं कशी हे समजलेलं नाही बा. तुम्ही नुसतं वाचताय. मध्ये बोलू नका थांबा आता. तुम्ही नुसतं वाचन करताय. समजपूर्वक वाचन करणं एक प्रकार असतो. समजून घेऊन वाचत नाहीत. मला सांगा, मी जर असं म्हटलो, मी आजपासून मी आजपासून फिरायला गेलो. मग आज गेलो का नाही सांगा मला? गणेश सांगा कसं बारा? हां, व्हेरी गुड. साधं गणित होतं, एकदम साधं. ह्यात विचार करण्यासारखं काहीही नाही. पण तुम्ही हे कधी साधं वाटेल? तुम्ही हे गणित जर नीट वाचलं तर. वाचतच नाहीत. नुसतं अंधाधुंद
इकडे काहीतरी दिसतंय, तिकडे काहीतरी दिसतंय, वजाबाकी करायची सांगितली म्हणून असं नको. तुम्ही वाचा, रोहन 25 सप्टेंबरला रजेवर गेलाय, म्हणजे 25 सप्टेंबरला सुद्धा त्यानं काम केलेलं नाही. त्याने काम केलंय 24 सप्टेंबर पर्यंतच. मग 5 सप्टेंबर महिना जर 30 दिवसांचा असेल तर काम केलेले दिवस 24 वजा करावे लागतील, म्हणजे सप्टेंबर मध्ये तो 6 दिवस रजेवर होता. का? कारण 25ला येतो रजेवरच आहे की. तुम्ही 25 का सोडून देताय? 25ला रजेवर होता, 26ला रजेवर होता, 27ला रजेवर होता, 28ला रजेवर होता, 29लाही रजेवर होता, 30लाही रजेवरच होता. सप्टेंबर महिना 30च दिवसांचा आहे. मग तुम्ही 5 दिवस घेतले सप्टेंबरचे, जे चूक आहेत. खर तर सप्टेंबरचे 6 दिवस रजेवर होते आणि पुढे आता पुढचे दिवस मोजायची गरज नाही. नीट लक्षात घ्या. कोणत्या तारखेला तो रुजू झाला? काय दिलंय गणित वाचा बरं. बरोबर. ऐका, 6 तारीख बघा, आता अर्धी गोष्ट अर्ध उत्तर समर्थ मुंडेकरनं बरोबर सांगितलं, पण सांगताना चुका केल्या. आणि अर्ध उत्तर गणेशने बरोबर सांगितलं सुरुवातीचं, पण पुढचं चुकीचं सांगितलं. 12 दिवस सांगितले. नीट लक्षात घ्या. मी जर 6 ऑक्टोबरला रुजू होतोय, तर मी 6 ऑक्टोबरला काम करतोय का नाही करतोय? म्हणजे मी रजेवर आहे का? मी रजेवर आहे का? नाही. म्हणजे मी मी रजेवर किती दिवस होतो ऑक्टोबर मधले? तर 1, 2, 3, 4 आणि 5च दिवस रजेवर. मग सप्टेंबर मधले 6 दिवस आणि ऑक्टोबर मधले 5 दिवस. शौर्य, इंग्रज आवाज बंद करा. सप्टेंबर मधले 6 दिवस आणि ऑक्टोबर मधले 5 दिवस सगळे मिळून जर आपण विचार केला तर याचं उत्तर येतं 11 दिवस रजेवर होता. लिहून घ्या. लक्ष असेल तर समजेल ना, तुमचं लक्षच कुठे आहे त्या. हा असता बघा आता. हे बघा, मला एक सांगा. हे बघा, तारीख कॅलेंडर काढून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, 1, 8, 15, 22, 29, 2, 9, 16, 23, 30, 3, 10, 17, 24. आता 31 नसणार, कारण सप्टेंबर महिना 30चाच असतो. 4, 11, 18, 25, 5, 12, 19, 26, 6, 13, 20, 27 आणि 7, 14, 21, 28. साधं गणित लक्षात घ्या. हा झाला सप्टेंबर महिना. मी किती तारखेपासून रजेवर गेलो? तर 25 तारखेपासून रजेवर गेलो. म्हणजे 25ला मी रजेवर गेलोय, म्हणजे 25ला मी काम केलंय का? रजा म्हणजे काम न करणे, हे लक्षात घ्या. मी काम केलंय का 25ला? नाही. 26ला केलं असेल का? पहा, 25 पासून मी रजेवर गेलो आणि पुढचा महिना आहे ऑक्टोबर. आता 30 नंतर येणार 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख आणि 6 तारखेला मी कामावर आलो. म्हणजे 6ला मी काम केलंय. आता तुम्हाला विचारलंय मग त्यानं रजेवर किती दिवस होता? तर बघा, तुम्ही जर या 25ला रजेवर गेलाय तर 25 पण धरावं लागेल आणि 6ला जर रुजू झालाय तर 6ला तो न काम केलंय, हे गोष्टी समजून घ्या. मग सप्टेंबर महिन्यात किती दिवस काम केलं? सप्टेंबर महिन्यामध्ये किती दिवस सुट्टी घेतली?
तर बघा 25 ला सुट्टी घेतली. तुम्ही लक्षात घ्या, हे बघा 25 ला सुट्टी घेतली, 26 ला सुट्टी घेतली, 27 ला घेतली, 28 ला घेतली, 29 ला घेतली, 30 ला घेतली. ऑक्टोबर महिना सुरू झाला, 1 ला घेतली, 2 ला घेतली, 3 तारखेला पण घेतली, 4 ला पण रजाच घेतली, सुट्टी. रजा म्हणजे सुट्टी. 5 ला पण रजाच घेतली. 6 ला मी कामावर आलो. कामावर आलो, तर मी काम करणार आहे की नाही 6 ला? अरे मी 6 ला कामावर रुजू झालो म्हणजे काम करणार का नाही करणार? करणार. मग आता सुट्टीचे दिवस जर तुम्ही मोजले, तर बघा सप्टेंबर महिन्यातले सुट्टीचे दिवस आहेत फक्त 6. सप्टेंबर महिन्यात सुट्टीचे दिवस आहेत 6 आणि ऑक्टोबर महिन्यातले सुट्टीचे दिवस आहेत 5. सप्टेंबर महिन्यातले सुट्टीचे दिवस कसे काढायचे? तर एकूण दिवस आहेत 30. हे बघा हे सप्टेंबर महिन्यातले 30. त्यातले मी काम केलेले दिवस किती? तर 24. 25 पासून रजेवर जातो म्हणजे हे बघा हे 24 दिवस मी काम केलंय ना. काम केलेले दिवस जर वजा केले तर सुट्टीचे दिवस निघाले 6. आता पुढे मी 6 तारखेला 6 ऑक्टोबरला जर कामावर आलो, तर याचा अर्थ मी 5च दिवस रजा घेतली. अधिक 5, 6 आणि 5 11. म्हणजे मी टोटल या ठिकाणी 11 दिवस रजेवर होतो. आता तरी समजलं का नाही? चैतन्य लक्ष नाही तुमचं चैतन्य. तुम्ही अगोदर व्हिडिओ चालू करा बरं सगळ्यांनी. पहिलं पहिला अगोदर व्हिडिओ चालू करा. ओम आद्रट, शिवम बोराटे, गणेश रासकर. व्हिडिओ चालू करा बरं अगोदर तुम्ही. ठीक आहे, पुढचं घ्या गणित आता. राजने 16 राजने 16 सप्टेंबर नंतर दूध प्रति दिवशी 1.5 लिटर दूध सुरू केले, तर सप्टेंबर महिन्यात त्याने किती लिटर दूध घेतले? बोला. दिवस किती आले सांगा बरं? बर, मग पुढे काय केलं? बरोबर आहे. हा,
हम्म. मग 27 कसं काय म्हणले? व्हेरी गुड, शाबास. तर बघा, बघा, आता काही जणांना कळणार नाही. ज्यांना कळत नाही, ज्यांना कळतंय त्यांनी आता समर्थ मुंडेकरनं सांगितलं तसं केलं तर हरकत नाही. पहा, 1.5 लिटर कधी होतात? 1.5 लिटर कधी होतात? तर एक पूर्ण आणि वर अर्धा लिटर झालं की आपण म्हणतो 1.5 लिटर झालं. तुम्हाला मी महत्व मापन म्हणजेच दशमान परिमाणामध्ये तुम्हाला 1.5 लिटर कसा लिहायचा शिकवला होता. आता बघा, इथं दोन गोष्टी आता ऍड झाल्यात. काय? पहिली गोष्ट तर दिवस काढले पाहिजेत. 16 सप्टेंबर नंतर दुधाला सुरुवात केली म्हणजे 16ला घेतलंय का रे? नाही, नंतर म्हणलंय. नाही, म्हणजे 17 पासून दूध घ्यायला सुरुवात केली. तर सप्टेंबर महिना असतो 30चा, त्याच्यातून 16 दिवस दूध घेतलं नाही. 17 पासून घ्यायला सुरुवात केली. 16व्या दिवशी पण दूध घेतलं नाही. म्हणजे सप्टेंबर महिन्यात किती दिवस दूध घेतलं? तर फक्त 14 दिवस दूध घेतलं. बरोबर. आता दुसरी गोष्ट, तुम्ही दर दिवशी 1.5 लिटर घेताय. 1.5 लिटर लिहिणार कसं? तर एक पॉइंट बघा आता. बरोबर. तुम्हाला 1.5 लिटर म्हणजेच अक्षरात दिलेलं 1.5 लिटर अंकात कसं लिहायचं, मी याची प्रॅक्टिस घेतली होती. आठवतीये का? हा. अक्षरात दिलेल्या गोष्टी अंकात कशा लिहायच्या? लिटर, मीटर, किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर सगळं शिकवलं होतं. तर 1.5 लिटर म्हणजे 1 लिटरचा अर्धा भाग. तो झाला अर्धा भाग 500. आणि या ठिकाणी तुम्ही लिटरचं लिटरमध्येच करताय म्हणून पॉइंट द्यायचा आणि एक पूर्ण वर अर्धा भाग म्हणजे 1.5 लिटर झाला. असं किती दिवस घेतलंय? 14 दिवस. आता तुम्हाला जर 14चा पाढा पाठ असेल तर बघा, या ठिकाणी 2 शून्य मी अगोदरच देऊन ठेवतो. 14 पंच 70, 5ला जर गुणलं तर 14 पंच 70, 5 7, 14 1 14, 14 7 उत्तर येतं 21. आता किती संख्यांच्या नंतर दशांश चिन्ह दिलंय? तुम्हाला मी दशांश चिन्हांचा कसा गुणाकार करायचा शिकवला होता. आठवतोय का? तो याच्यासाठी शिकवला होता. आठवतोय ना श्रद्धा? होत्या ना तुम्ही? उन्हाळ्याच्या नंतर, उन्हाळ्याच्या नंतर जेव्हा तास सुरू झाले, तेव्हा मी दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा तो शिकवला होता. तर बघा, 14ने तुम्ही जर या ठिकाणी या थोडा वेळ या ठिकाणी दशांश चिन्ह नाही असं समजा आणि नंतर गुणाकार केल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर 3 संख्यांच्या नंतर उजवीकडून डावीकडे दशांश चिन्ह दिलंय. तुम्ही पण या ठिकाणी 3 संख्यांनंतर दशांश चिन्ह दिलं तर उत्तर तुमचं येईल 21.0000 लिटर. या शून्याला काही किंमत नाही. तुमचं उत्तर येणार 21 लिटर दूध घेतलं. घ्या लिहून. ज्यांना समर्थ मुंडेकरनं सांगितलेलं कळलं नाही त्यांनी असं करा. आता समर्थ मुंडेकरनं काय सांगितलं ते सांगतो पहा. त्यानं पहिल्यांदा अर्धा लिटर सोडूनच दिला. त्याने 1 लिटर घेतला. 1 लिटरनं जर विचार केला तर 14 दिवसाचे होणार 14 लिटर. आणि अर्धा लिटरचे वरचे 14 दिवसाचं जर पाहिलं तर 2 दिवस घेतलं की 1 लिटर होतो. 2 दिवस घेतले की 1 लिटर होतो. 2 दिवस घेतले की 1 लिटर होतो. म्हणजे 14 दिवसाचे होणार 7 लिटर. 14 7 21. हे फास्ट होतंय. पण तुम्हाला जर ते समजलं तर, नाही समजलं तर एवढं मोठं तुम्हाला करावं लागेल. कसंही करा उत्तर 21च येतंय. ठीक आहे, झालं? ओके, पुढचं घ्या.
बोला की. हा. रमाच लिहिलंय हो. त्या नावाला नका जास्त महत्व देऊ. राम लिहा, तुम्हाला राम लिहू वाटते तर राम लिहा, नारायण लिहा, काही लिहा. त्या नावाचं नाही महत्वाचं, काही लिहा. हे पुढचं महत्वाचं आहे, त्याच्यावर लक्ष द्या. बोला बरं, आता येतंय का बघू. नीट शांत वाचून उत्तर लिहा बरं का. गडबड करू नका. आणि कॅल्क्युलेशन करायची सवय लावा. हवेत करू नका. भलेही तुम्हाला काही जणांना खरंच छान, म्हणजे मी मुद्दाम म्हणत नाही बरं का. खरंच छान काय जण आता समर्थ मुंडेकरनं केलं. तोंडी केलं का? एक एक लिटरचे 14 दिवसाचे 14 लिटर, त्याचं हाफ केलं की 7 लिटर झालं. 14+7 = 21 लिटर. तोंडी होत आहे. तुम्हाला जमतंय छान, पण तरी सुद्धा सवय लावा मांडायची. जे करताय ते मांडायची सवय लावा. सगळ्या गोष्टी हवेत करून, कारण पहा पेपर आता तुम्ही रिलॅक्स असता. पेपरच्या वेळेस आपण वेगवेगळ्या पूर्ण अभ्यासक्रमावर पेपर सोडवत असतो. त्यामुळे आपल्याला ताण येतो डोक्याला. आपण आपण भलेही किती म्हटलो आपण भलेही कितीही म्हटलो, की आम्हाला सगळं येतंय, ताण येत नाही, काय नाही. पण तुम्ही तसं करू नका. मांडून लिहायची किंवा कॅल्क्युलेशन पेपरवर मांडून करायची सवय लावा. हां, सांगा समर्थ मुंडेकर. बरं का, थांबा, थांबा. समर्थ मुंडेकर थांबा. समर्थ मुंडेकर थांबा. गणेश सांगा, गणेश. शाबास. ह्याच्यात मी किचकट काहीच दिलेलं नव्हतं. साधं सोपं कॅल्क्युलेशन होतं पहा. या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात दर दिवशी 2 लिटर घेतलं. सप्टेंबर महिन्यात दर दिवशी 2 लिटर घेतलं. तुम्हाला या दोन्ही महिन्यांचे दिवस संपल्यानंतर या ठिकाणी आता त्या दूधवाल्याला तुम्हाला पैसे द्यायचे. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तर ऑगस्टचे दिवस होतात 31, सप्टेंबरचे दिवस होतात 30, दोन्ही मिळून दिवस झाले 61, म्हणजे 61 दिवस दूध घेतलं. आता दर दिवशी तुम्ही किती घेता पहा, दिवस झाले 61, दर दिवशी किती घेता, 2 लिटर दूध घेता. मी इथं आता तुम्हाला दीड, पावणे दोन, पावणे तीन असं पण देऊ शकलो असतो, पण सुरुवातीला आपण सोपं सोपं घेऊ. आता 61 दिवसाचं जर दूध पाहिलं तुम्ही, तर बेकबे बेसन 12, 122 लिटर दूध झालं. आता तुम्ही जेव्हा 1 लिटर दूध घेता, तेव्हा 1 लिटरचा भाव किंवा रेट आहे 40 रुपये. तुम्हाला आता 122 लिटर दुधाचा भाव काढायचा आहे. तर बघा, जेव्हा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो, तेव्हा 0 सोडून द्यायचा आणि 4ने गुणाकार करायचा. आणि शेवटचा जो 0 आहे तो उत्तरात शेवटी एकदाच लिहून टाकायचा 0. आता 4ने गुणायचं म्हटलं तर बघा, 4 दुने 8, 4 दुने 8 आणि 4 एक 4. काय अवघड आहे का? एवढे रुपये दूध, एवढे
एवढे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना झाल्यानंतर तुम्हाला द्यावे लागतील. समजलं सगळ्यांना? लिहून घ्या. ज्योते, हे पॉइंट दे का एवढा, आणि इथला फॅन चालू कर बरं. पुढचं घ्या गणित. बोला आता. प्रथमेश, समजतंय का प्रथमेश? तुम्ही मोबाईलच्या इतक्या जवळ मोबाईलच्या बसू नका. तुम्ही बघा, सार्थक, गणेश, सत्यजित, श्रद्धा, समर मुंडेकर हे कसे बसलेत तसं बसा. आणि सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवा. काही मुलं मोबाईलवर खेळत बसतात, मला काही कळत नाही व्हिडिओ बंद केला की. तुम्ही बसताय, सोडवताय, काय करताय मला कसं कळायचं, मला सांगा बरं. थांबा, थांबा जरा गणेश, आता तुम्हाला कळलंय, थांबा जरा बाकीच्यांना सांगू. समर्थ मुंडेकर आणि गणेश बर्गे, थांबा जरा, आता बाकीच्यांनी सांगा, बाकीचे शांतच बसतायत. चैतन्य, व्हिडिओ चालू ठेवा. वेळ लागू द्या पण तुम्ही करा आता. श्रद्धा, सांगताय, थोडं तरी सांगा. सांगताय श्रद्धा? कळत नाही. दिवस मोजायचं नाही कळत श्रद्धा, आपण शिकलो की दिवस मोजायचं. मला सांगा, मार्च अगोदर येतो का मे? श्रद्धा सांगा मला, सांगत सांगत तुम्ही करा. हा, मार्च अगोदर येतो, बरोबर. किती मार्च पासून पुढे दूध घेतलंय? 26 मार्चला घेतलंय का नाही घेतलं सांगा बरं. घेतलंय, शाबास. म्हणजे आता मग मार्च महिना किती दिवसांचा असतो? त्यांना सांगत असताना बाकीच्यांनी पण मांडणी करत चला. हा, सांगा श्रद्धा. 31 डेजचा असतो, व्हेरी गुड. मग आता त्यातले किती दिवस तुम्ही दूध घेतलेलं नाही? मार्च महिन्यातले किती दिवस तुम्ही दूध घेतलेलं नाही श्रद्धा? नाही, घेतलेलं नाही म्हणतोय. नाही नाही नाही, 4 दिवस घेतलं तुम्ही. थांबा, 4 दिवस नाही हो, किती दिवस घेतलं नाही म्हणतोय मी. 25 डेज तुम्ही घेतलं नाही का नाही दूध? हा, मग 31 - 25 करा, किती आले?
31 मायनस 21 किती आले? तोंडी येते. हा, नाही 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 नाही. 31 मायनस 25 किती आले? मध्ये बोलू नका कोणी. थांबा जरा. तुम्ही करत राहा बाकीचे. हा, व्हेरी गुड अंजली. प्रांजली बघा बरं किती हुशार आहेत. बोलल्या नाहीत, नुसतं हाताने दाखवलं. किती हुशार आहेत बघा बरं. आलं का श्रद्धा? 31 मायनस 25 सांगा किती आले? नाही नाही नाही, तुम्ही नीट ऐकलं नाही मी काय म्हणतोय ते. 31 मायनस 25 श्रद्धा. 31 मायनस 25 म्हणतोय मी. नुसतं 5 नाही म्हणत मी. 31 मायनस, थांबा रे, बाकीचे बोलू नका, थांबा जरा. जरा धीर धरत जावा थोडा. नाही नका पाठवू, थांबा थांबा. नाही नाही नाही, 31 मायनस 25 श्रद्धा. हे काय 31 मायनस 25. गडबडू नका, नीट करा. हा, 31 मायनस 25 किती आले? हा, शाबास, 6 डेज आले. मग हे कोणत्या महिन्यातले आले 6 डेज? मार्च महिन्यातले आले. बघा आता, मी या ठिकाणी लिहून ठेवतो बघा. आपल्याला कोणकोणत्या महिन्यातले दिवस काढायचे आहेत? मार्च, एप्रिल आणि मे. त्यातले मार्च महिन्यातले कसे काढले आपण? तर पूर्ण महिना 31चा होता, त्यातले 25 दिवस आपण घेतलेच नाहीत, तर यांचा वजाबाकी आली 6 डेज. म्हणजे मार्च महिन्यातले तुम्ही 6च दिवस दूध घेतलं. आता एप्रिल महिना पूर्ण तुम्ही घेतला, बरोबर आहे, कारण 2 मे पर्यंत घेतलं म्हणजे पूर्ण या ठिकाणी 30 दिवस तुम्ही दूध घेतलं. आता इथं 2 आणि 3 घ्यायचं नाही बरं का. का? कारण तुम्ही आता इथं आपण दूध किती लिटर घेतलंय ते मोजतोय, म्हणून 30 दिवस घ्यायचे. आता मे महिन्यातले सांगा किती दिवस दूध घेतलं? मध्ये बोलू नका रे. काय का मध्ये बोलू नका म्हणतोय तर 2. नाही नाही, 2च दिवस घेतलं ना तुम्ही. पर्यंत म्हटलंय, पर्यंत म्हणजे 2 तारखेला पण दूध घेतलं. मग आता सगळ्यांची बेरीज करा श्रद्धा. किती दिवस आले? 38 डेज आले. व्हेरी गुड. आता तुम्ही दररोज 1च लिटर दूध घेताय, मग 38 दिवसांचे किती लिटर दूध होणार? हे बघा, 1 दिवसाचं 1च, 2 दिवसाचं 2च, 3, मग 38 दिवसांचं किती होणार सगळं मिळून? 1 लिटर नाही, 1 लिटर तुम्ही रोज घेताय. मग 38, 38. हा, 38 लिटर. आता 38 लिटर, तर रेट आहे 1 लिटरचा 30 लिटर. मग 38 गुण नाही, सॉरी, 38 × 30 करायचं. आता 30 न करत असताना 30 ने गुणायची गरज नाही. 0 इथं अगोदरच लिहून ठेवायचा आणि 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 8 जार 3 8 जार किती? 24. इथं 4 लिहिले, इथं 2 लिहिले. 3 3 जार 9. 9 प्लस 2 11. So you have given 1140 rupees to milkman. समजलं का श्रद्धा आता तरी? आता हे गणित मी का दिलं त्याचं कारण सांगतो पहा. याच्यात तुम्हाला 2 गोष्टी आल्या पाहिजेत. एक तर साध्या वजाबाक्या, साधा गुणाकार आणि दिवस मोजणं आलं पाहिजे, म्हणून तुम्हाला हे गणित दिलंय. चला पुढचं गणित घ्या. लिहून घेतलं का हे? लिहून घ्या पटकन.
पुढचं गणित घ्या. बोला. परत व्हिडिओ बंद केले बरं का. सई मेरे व्हिडिओ चालू ठेवा. अर्णव, गणेश, दोन्ही गणेश. बर बर, झोपलाय का? झोपलेत का अर्णव? काय झालं आता? नीट होता की पडला का काय? अरे देवा. बर बर बर. 1100 रुपये. हा कसं सांगा? विश्व. तुम्ही तुम्ही काय केलंय? तुम्ही काय केलंय ते सांगा. हा. 26 - 4 केलंय. हा मग किती दिवस आले? 22 कस काय आले? नीट मोजा बरं. तुम्हाला हे दिवसच मोजाय पा हे. ऐका, तुम्ही तुमचं काय होतंय मी सांगतो. हा भाग वेगळा आहे बरं का दिवस मोजण्याचा. आणि तुम्ही वार काढण्यासाठी जे दिवस मोजता ना ते बरोबर आहेत विश्व तुमचे 22. पण इथं तुम्ही वार नाहीत काढत. इथं तुम्ही दूध मोजताय. दर किती घेतले, रजा मोजताय किती घेतल्या. तर लक्षात घ्या, हा म्हणूनच हा यातला थोडासा फरक आहे. वार मोजत असताना तुम्ही डायरेक्ट 26 - 4 केलं की उत्तर निघतंय तुमचं 22. बरोबर आहे. पण इथं तुम्ही वार नाहीत काढत. इथं कुठेही तुम्हाला वार नाही काढायचा. तुम्ही किती लिटर दूध घेताय त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर किती दिवस दूध घेतलंय ते काढावं लागतंय. समर्थ मुंडेकर, समृद्धी, अंजली, सॉरी प्रांजली, कुणाचंच लक्ष नाही. हा. 23 कसे आले तर नीट ऐका. पहा मी तुम्हाला नीट समजून सांगतोय बघा. 26 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही दूध घेतलंय. म्हणजे 26व्या दिवशी सुद्धा तुम्ही दूध घेतलंय. आता यातले किती दिवस तुम्ही दूध घेतलं नाही? तर यातले 3 दिवस पहिले तुम्ही दूध घेतले नाही. तेवढेच कट करा याच्यातून. 26 - 3. कारण 4 तारखेला तुम्ही दूध घेतलंय. मग बघा, सगळा जर विचार केला 1 तारखेपासून ऑक्टोबर महिन्यातला तर आपण समजू 26 तारखेपर्यंत दूध घेतलंय. जर तुम्ही 26 तारखेपर्यंत दूध घेतलंय
पण त्यातले पहिले 3 दिवस तुम्ही दूधच नाही ना घेतलं. मग तेवढे दिवस कट करून टाका. दिवस किती झाले मग? 23. आता दररोज किती लिटर दूध घेताय? एकच घेताय. 23 गुणिले 1 म्हणजे तुमचे हे बघा, हे झाले दिवस, हे झाले लिटर. आता नीट विचार केला तुम्ही तर हे 23 दिवस तुम्ही दूध घेतलं. दररोज घेता 1 लिटर. म्हणजे लिटरने जर दिवसांना गुणलं तर तुमचं उत्तर येणार 23 लिटर दूध. आता 1 लिटर दुधाचा भाव किती आहे? तर 1 लिटर दुधाचा भाव आहे 50. मग 23 लिटर दुधाला जर तुम्ही 1 लिटरच्या भावाने म्हणजे दराने जर गुणलं, तर बघा इथलं 0 अगोदर मी लिहून ठेवतो आणि 5 ने फक्त गुणायचं. 5 त्रिक 15. हातचा 1, 5 दुणे 10 आणि 11. आता लक्षात घ्या, पर्याय देताना तुम्हाला हा आता दुसरा एक ऑप्शन देऊ शकतात. ह्यालाच किती म्हणतात रे सांगा बरं याला? नाही, नाही. बरोबर आहे. नाही, नाही. सत्यजित तुमचं बरोबर आहे. 1150 हे पण बरोबर आहे. अजून एक हां. तर बघा तुम्हाला तुम्हाला पर्याय देताना हे असं न देता मुद्दाम अजून तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी उत्तर देतात 1150. आता असं का देतात? तर याचं कारण आपण शिकलोय. 100 चा अर्धा भाग होतो 50 आणि मध्ये उरलेली संख्या 11. तर तुम्हाला पर्यायामध्ये 1150 न देता मुद्दाम कन्फ्यूज करण्यासाठी ₹1150 देतात. तर आपण तर उत्तर काढलेलं असतं 1150. मग आपण पुन्हा अजून गडबडतो. आपल्याला वाटतं आपलं चुकलं काही की चुकलेलं नाही. तर याच संख्येला 1150 म्हणतात हे तुम्हाला त्यावेळी कळलं पाहिजे. तिथं काय कोण सांगायला नाही येणार तुम्हाला. म्हणजे लक्षात घ्या स्कॉलरशिपची, मंथनची गणितं नुसतं काढणं एवढंच अपेक्षित नाही तर योग्य पर्याय नोंदवण्यापर्यंत तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मुद्दाम तिथं 1125 देतील, 1160 देतील, 1150 देतील किंवा 1000 11,500 देतील. असं कन्फ्यूज करण्यासाठी अक्षरी संख्या देतील आणि मग आपल्याला आपण गडबडतो. एक खाली आपण काढलेलं उत्तर अंकात वेगळंच असतं. म्हणूनच मी तुमची प्रॅक्टिस घेतली होती पहा. अंकातलं अक्षरात आणि अक्षरातलं अंकात दोन्ही सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. घेतलं लिहून सगळ्यांनी? पुढचं घ्या. लिहून घ्या पटकन मग. ज्यांनी लिहून घेतलं नाही ते खरंच लक्ष देत होते म्हणायचं. जे शिकवतानाच लक्ष लिहून घेतात ना, त्या लिहून घेण्याचा काही उपयोग नाही तुम्हाला सांगतो. शिकवताना तुम्ही लक्षच दिलं पाहिजे. तुम्ही शिकवताना लिहून घेऊन काहीही समजणार नाही. गणित समजणं गरजेचं आहे. गणित काय पाठ करत बसता काय नंतर? गणित हा विषय पाठांतराचा नाही, समजून घेण्याचा आहे. हां, बोला. लिटर दिलं नव्हतं. दिलं होतं की 1 लिटर. प्रति लिटर याचा अर्थ 1 लिटर होतो. तुम्ही लिहायचं राहिलं असेल काहीतरी. अहो, प्रति या शब्दाचाच अर्थ एक होतो प्रथमेश. प्रति या शब्दाचाच अर्थ एक होतो. प्रति दिल्यानंतर पुन्हा एक लिहायची गरज नसते. मुळात प्रति या शब्दाचाच अर्थ होतो. प्रति म्हणजे एक. कळलं का? हा. घ्या पुढचं.
शिवम व्हिडिओ चालू करा. शिवम, काव्या राऊत, संकेत सार्थक, सईंग मिरे. सईंग मिरे, मी मागापासून सांगतोय व्हिडिओ चालू ठेवा, व्हिडिओ बंद करू नका. तुम्ही ऐकलं नाही तर मी लेफ्ट करीन ना. हा बोला. नाही नाही, तुम्ही थांबा की. बरं सांगा चला. हा, कसं सांगा. कसं. हो. मग. हम्म. मग. एक दोन तीन चार असं मोजले का? बरं असू द्या, व्हेरी गुड. तर 12 दिवस कुठं संपतात विश्व. शाबास. बघा, इथं दोन गोष्टी कळल्या पाहिजे. पहिली गोष्ट, 2024 हे लीप वर्ष आहे आणि त्यामुळे फेब्रुवारी महिना 29चा असणार. लीप वर्षातला फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो. आता बघा, उलट विचारलंय. दिवस नाही विचारले, दिवस दिलेत. आता विचारलंय तो कामावर किती तारखेला येईल. तर बघा, 25ला पण तो रजेवरच होता, 26ला रजेवरच असणार, 27ला रजेवरच होता, 28ला रजेवरच होता, 29 पण या ठिकाणी असणार. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तो एकूण 5 दिवस रजेवर होता. आता 12 मधले 5 दिवस गेले, उरले किती? 7. तर 1 मार्च ते 7 मार्च 7 दिवस होतात. 7 दिवस मार्च महिन्यातले आणि 5 दिवस फेब्रुवारीतले. म्हणजे 7 मार्च पर्यंत तो रजेवर होता. मग कामावर कधी येईल? 8 मार्चला. इतकं सोपं आहे ते. ठीक आहे. याच्या पुढचा भाग मी आता जे शेवटचं गणित दिलं ना. ओके. हा, बरोबर आहे. तर आता याच्या पुढचा भाग मी आता जे शेवटचं गणित दिलं, तो याचा पुढचा भाग आहे. आता तो मी उद्या तुम्हाला शिकवतो आणि उद्या एकदा शिकवलं